हा अण्णा बोलताय का मेसवाले? हो, आपण कोण? दया गायकवाड बोलतोय म्हटलं, सिनमेकर अध्यक्ष मालेगाव. हा, बोला ना दादा. अहो म्हटलं पोरं आगली नाही म्हटलं आमच्या हॉस्टेलचे 4-5 दिवसापासून. मग जा ना हॉस्पिटलला घेऊन त्यांना. अहो आम्ही तर ते घेऊनच जाऊ, पण आता असं किती दिवस चालणार आहे ते विचारायला फोन लावला मी तुम्हाला. आता ते डॉक्टरांनाच विचारा ना किती दिवस गोळ्या चालतील असं. अहो गोळ्या त्यांना नाही, तुम्हाला द्यायची गरज आहे. ते बिडाय कुल्ल्यामध्ये. हो दादा, झालंय काय नेमकं? अहो अन्न शिजवताय का मजाक करताय काय कळायलाच मार्ग नाही यार तुमचा. खायला अन्न प्रोसेस नाही उरालं पोरांचं, तर ते डिलिव्हर कसं होईल सांगा तर बरं तुम्हीच. अहो तुमचा भात कच्चा बी नाही, डायरेक्ट शिजवायचाच बाकी राहून जाऊ राहिला. आणि पोरं तो भात पचवण्यासाठी पाणी पिता की नाही का बाबा होऊन जाईल प्रोसेस. पण नाही, कोंब फुटून तिडच अटकू राहिला तो पुरांना असं निवडावं लागू राहिलं डायरेक्ट. तुमच्या भाज्या निसत्या पाणी. अहो पोरं 5 रुपयाच्या मॅगीतला मसाला टाकून त्या भाज्या खाऊ राहिला चपात्यांसोबत. आणि तुमच्या चपात्या आहे का यार? तुमच्या चपात्यांमधून जे पीठ पडतं ना, त्यांनी अजून 2 चपात्या टाकून ते लोणचं सोबत खाऊन पोरं दिवस काढू राहिले आमचे. हो दादा, नवीन आचारी ते झाले असेल चूक त्यांच्याकडून. नाही आत्ताच्या आत्ता ते मनावर घ्या आणि ते आचारी बदलावा, नाही तर मी स्वतः येतो तिकडं. ठीक आहे, आजच्या आज काहीतरी करतो दादा मी. हा, नाही आजच्या आज नाही, लगेच करा ते, नाही तर येऊ का मी स्वतः तिकडं. लगेच थोडं अवघड आहे ना दादा. नाही नाही नाही, लगेच झालं पाहिजे ते. तसं त्यांना पगार किती होता? 3,000 होता दादा. एक काम करा, 2 द्या, मी स्वतः हातभार लावत जाईन स्वयंपाकात. हो दादा, चुकलं हो, माफ करा ना आता. नाही यो खरंच बोलतोय मी. हा आपण बोलू ना, भेटून निघतो मी. आलोच निघतो मी तिकडं, लगेच निघतोय. हा ठेवा.